हॅलो स्टुडंट्स, ट्रिग्नोमेट्रिकचे आपण लास्ट आर्टिकलला सुरुवात करणार आहे. कारण आपले बरेच लेक्चर झाले ट्रिग्नोमेट्रीवरती आणि हे लेक्चर्स जे आहे ते अगदी आपण शेवटच्या टप्प्यामध्ये आलेलो आहे. काय आहे ह्यामध्ये, तर आजच्या लेक्चरमध्ये आपल्याला बघायचं आहे ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स ऑफ अँगल्स ऑफ ट्रायंगल. अँगल्स ऑफ ट्रायंगल, त्रिकोणाचे जे अँगल्स आहेत है ना, त्या अँगल्स जे आहेत त्या अँगलचे ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स बघायचे. ट्रायंगल तुम्हाला माहिती आहे, कोणत्याही एक अशा पद्धतीने जर आपण ट्रायंगल काढला, सपोज ए बी सी, तर हे आर्टिकल शिकत असताना आपल्याला काही नोटेशन्स आधी लक्षात ठेवायचे. हे जे अँगल्स असतात हे 3 अँगल्स असतात ट्रायंगलला, 3 अँगल आणि 3 साइड्स असतात आपल्याला माहिती आहे. तर जे अँगल्स आहेत हे अँगल्स, त्याचे जे नोटेशन्स आहेत ते आधी आपल्याला त्या ठिकाणी स्पेसिफाय करायचे आहेत आधी, आणि ती नोटेशन्स घेऊन मग आपण त्याचे ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनचा स्टडी करायचा आहे. समजा आता हा अँगल आहे, तर अँगल हा असा आपण लिहितो कसा, तर अँगल ए बी सी, किंवा हा अँगल आपल्याला डिफाइन करायचा आहे तर आपण कसा लिहितो, अँगल बी सी ए किंवा ए सी बी, या पद्धतीने आपण तो डिफाइन करतो. आणि तिसरा अँगल समजा हा आहे, तर बी ए सी किंवा सी ए बी ह्या पद्धतीने आपण तो डिफाइन करतो किंवा ह्या पद्धतीने तो लिहितो आपण. बरोबर आहे का? पण आता हे पूर्ण अँगल असा प्रत्येक अँगलचा साइन कॉस टॅन वगैरे आपल्याला डिफाइन करायचा असतो. तर हे करण्यासाठी आपण याला नोटेशन द्यायचं. तर अँगल ए बी सी जो आहे अँगल, तर तो फक्त कॅपिटल बी ह्या लेटरनं डिनोट करायचा. अँगल ए सी बी हा जो आहे तो कॅपिटल सी न डिनोट करायचा, आणि अँगल बी ए सी जो आहे तो फक्त कॅपिटल ए न डिनोट करायचा. आतापर्यंत नोटेशन आपली जी होती ती कॅपिटल ए बी सी आर कॉल्ड ॲज द व्हर्टायसेस ऑफ ट्रायंगल, याला आपण शिरोबिंदू किंवा व्हर्टेक्स असं म्हणत होतो. पण या ट्रिग्नोमेट्री मध्ये काय करायचं आहे आपल्याला, तर ए म्हणजे अँगल ए, बी मीन्स अँगल बी, आणि सी म्हणजे दिस अँगल सी. या पद्धतीनं ते नोटेशन्स आधी आपण रिप्रेझेंट करायची, कन्सिडर करायची, आणि हे अँगल्स आहेत असं गृहीत धरून आपण त्यांचा स्टडी करायचा. काय काय फॉर्म्युले आपल्याला वगैरे मिळणार आहेत ते आता आपण पाहूया. आपल्याला दुसरा एक रिझल्ट माहिती आहे की अँगलच्या जे आहेत हे अँगल्स त्याची सम जे असते, सम ऑफ द अँगल्स ऑफ द ट्रायंगल इज 180 डिग्री, है ना. तिन्ही कोणांची बेरीज ही 180 असते. म्हणजे ह्या रिझल्ट नुसार आपण असं लिहू शकतो, अँगल ए प्लस बी प्लस सी इज इक्वल टू 180, दॅट इज पाय. 180 डिग्री मीन्स रेडियन मध्ये आपण त्याला काय म्हणतो, पाय. इन अ ट्रायंगल ए बी सी, now we can consider in a triangle ABC a plus b plus c is equal to pi. तर हे a b c काय आहेत, तर अँगल्स आहेत, नॉट व्हर्टायसेस. अँगल्स, ऍडिशन ऑफ 3 अँगल्स इज नथिंग बट 180, दॅट इज पाय. आता याच्यावरून आपण पहिला रिझल्ट असा डिफाइन करू शकतो. पहा, समजा मला a प्लस बी डिफाइन करायचा आहे, तर a प्लस बी इज इक्वल टू, हा प्लस सी या बाजूला गेला, पाय मायनस सी होईल. अँड देअरफॉर we can define, taking sign on both sides, we get sin of a plus b is equal to sin of pi minus c, and sin pi minus c from allied angle we can define, we can write here sin pi minus theta. 180 चा फॉर्म्युला, 180 ला साइन ला साइनच असतं, म्हणजे साइन ला साइनच येईल. c हा जो अँगल आहे तो येईल साइन c होईल. तो प्लस आहे का मायनस आहे, अँगल कोणत्या क्वाड्रंट मध्ये आहे ते बघायचं. पाय मायनस थिटा म्हणजे सेकंड क्वाड्रंट मध्ये तो अँगल असणार आहे. सेकंडला साइन पॉझिटिव्ह असतं. अँड देअरफॉर वी गेट द इम्पॉर्टंट रिझल्ट, दॅट इज साइन ऑफ ए प्लस बी इज इक्वल टू साइन सी. साइन ऑफ ए प्लस बी, कारण आपले जे याच्यावरचा स्पेशल एक एक्सरसाइज, लास्ट एक्सरसाइज आहे 3.5, त्या एक्सरसाइज मधले जे एक्झाम्पल सॉल्व्ह करताना आपल्याला अशा स्टेप्स येतात, त्यावेळेस हे ए बी सी काय आहेत, तर अँगल्स आहेत त्या ट्रायंगलचे, आणि हे रिझल्ट तिथं वापरावे लागतात. मग साइन ए प्लस बी इज इक्वल टू साइन सी असेल, तर सिमिलरली वी कॅन राईट हिअर साइन ऑफ बी प्लस सी इज इक्वल टू साइन ए, अँड साइन ऑफ ए प्लस सी इज इक्वल टू साइन बी. तर हे रिझल्ट हा झाला आपला पहिला रिझल्ट, की ज्या ठिकाणी आपण या पद्धतीने तो डिफाइन करू शकतो. साइन ए प्लस बी म्हणजे जो अँगल नाही तो इथं घ्यायचा. ए साइन ए प्लस बी म्हणजे साइन सी, साइन बी प्लस सी मीन्स साइन ए, कारण इथं बी आणि सी आहे, आणि साइन ए प्लस सी म्हणजे काय आहे, इथं साइन बी आहे. तर या पद्धतीने आपण हा पहिला रिझल्ट मिळवला. जसा साइनचा मिळवला तसा आता कॉसचा आपल्याला मिळवता येईल. लक्षात आलं का? पहा हे. ओके, राईट डाऊन दिस फर्स्टली. ठीक आहे, आता आपण कॉसचा रिझल्ट ह्याच पद्धतीने पाहूया.
since again we can write here, since a plus b plus c is equal to pi, in a triangle addition of three angles is 180 degree, that is pi. And now by using again here we can write here, suppose a plus b is equal to pi minus c, taking cos on both sides we can write here cos of pi minus c. And cos pi minus c, by using allied angle, we know allied angle 180 चा फॉर्म्युला आहे आणि allied अँगलचं टेक्निक आपल्याला माहिती आहे. पायच्या फॉर्म्युल्याला कॉसला कॉसच असतं आणि तो अँगल घ्यायचा, फक्त तो प्लस आहे का मायनस आहे हे आपल्याला बघायचंय. तर ते कशावरून लक्षात येईल आपल्याला, तर कॉस पाय मायनस थिटा कोणत्या क्वाड्रंट मध्ये आहे, तर सेकंड क्वाड्रंट, सेकंडला साइन पॉझिटिव्ह असतो, फॉर्म्युला कॉसचा आहे तो निगेटिव्ह येईल. अँड देअरफॉर वी कॅन राईट हिअर cos of a plus b is equal to minus cos c. This is the second result. हा फर्स्ट रिझल्ट आहे, तसा सेकंड रिझल्ट सुद्धा आपण लिहू शकतो. सिमिलरली वी कॅन राईट हिअर cos of, पहा इथं a plus b असेल तर इथं c फक्त मायनस साइन, इथं b plus c असेल तर मायनस cos a. सिमिलरली cos of a plus c is equal to minus cos b. तर हा रिझल्ट त्या ठिकाणी आपल्याला सिमिलरली वी कॅन राईट म्हणजे डिफाइन करता येईल या पद्धतीनं. हा सेकंड रिझल्ट झाला, हा फर्स्ट रिझल्ट. साइनला साइनच या ठिकाणी आहे, साइन ए प्लस बी म्हणजे राहिलेला अँगल घ्यायचा तो ट्रायंगलचा आणि साइन प्लसच द्यायचं. साइन असेल जेव्हा तेव्हा साइन ए प्लस बी साइन सी, साइन बी प्लस सी साइन ए, साइन ए प्लस सी साइन बी. कॉसच्या बाबतीमध्ये तसंच आहे, ए प्लस बी असेल तर सी घ्यायचं, फक्त मायनस साइन, कॉसला फक्त मायनस साइन असतं, साइनला प्लस असतं. असे हे दोन रिझल्ट त्या ठिकाणी आपण लक्षात ठेवूया. अजून एक तिसरा रिझल्ट आहे तो पाहायचा आणि मग आपण एक्सरसाइज स्टार्ट करायचं. लक्षात आलं, एक साइनचा झाला एक कॉसचा झाला, त्या साइन कॉसच्या रिझल्ट मध्येच असतो. तिसरा जो असतो तो हाफ अँगल फॉर्म्युला आहे. हाफ अँगल फॉर्म्युलाचा कसा आहे तो आपण पाहूया, त्याच्या आधी हे लिहून घ्या. ओके, हा ओके. नाउ वी सी द थर्ड रिझल्ट. In a triangle ABC, we know a plus b plus c is equal to pi because sum of the angles of the triangle is 180 degree and 180 is nothing but pi, and there is a sum a, b, c are the angles of the triangle, and therefore we write here as like this. Now therefore we can write again a plus b is equal to pi minus c. ओके, तिसरा रिझल्ट कसा फाइंड आउट करायचा पहा हाफ अँगलच्या स्वरूपामध्ये. and therefore a plus b divided by 2 is equal to pi minus c divided by 2. that is equal to, हा 2 सेपरेट करूया आपण, पाय बाय 2 मायनस सी बाय 2. ओके, 2 हा जो आहे तो न्यूमरेटर प्रत्येकाला देऊन टाकला, म्हणजे डिनॉमिनेटर याकडे दिला ह्या बाजूला दिला, म्हणजे छेद समान केला. आणि आता जर मी दोन्ही बाजूची जर साइन घेतले तर देअरफॉर साइन ऑफ a प्लस बी डिवाइडेड बाय 2 इज इक्वल टू साइन ऑफ पाय बाय 2 मायनस सी बाय 2. pi by 2 minus c by 2. Pi by 2 means 90 degree. Sin 90 minus theta is cos theta by allied angle, and therefore we can write here cos of c by 2, and therefore we get the result sin of a plus b divided by 2 is equal to cos of c by 2. म्हणजे sin a plus b असेल तर sin c होतं, पण डिवाइडेड बाय 2 केलं तर sin ला cos आलं. पहा मगाचा रिझल्ट काय होता पहा, साइन ऑफ ए प्लस बी इज इक्वल टू साइन सी असा रिझल्ट होता तो. पण जेव्हा डिवाइडेड बाय 2 करतो तेव्हा ह्या साइनचं काय होईल, कॉस होईल. सिमिलरली साइन ऑफ बी प्लस सी डिवाइडेड बाय 2 इज इक्वल टू कॉस ऑफ ए बाय 2, अँड साइन ऑफ ए प्लस सी डिवाइडेड बाय 2 इज इक्वल टू कॉस ऑफ ए आणि सी आहे म्हणजे इकडं बी अपॉन 2. तर हा त्यामधला थर्ड मधला पहिला रिझल्ट आपण साइनचा पाहिला, याला फर्स्ट म्हणून आपण हा फर्स्ट रिझल्ट झाला. आता सेकंड रिझल्ट ह्याच पद्धतीने आपल्याला डिफाइन करता येईल. सेकंड साठी सुद्धा आपण असं डिफाइन करूया कॉसच्या बाबतीमध्ये. सेकंड हा फर्स्ट झाला, जसं साइनचं घेतलं काय इथं, सिन्स a प्लस बी डिवाइडेड बाय 2 इज इक्वल टू पाय बाय 2 मायनस सी बाय 2. हेच घेतलं, हे आहे असंच घेतलं. हे जे इक्वेशन आहे ते मी इथे घेतलं. इथं दोन्ही बाजूचे साइन घेतले तसे दोन्ही बाजूचे कॉस घेऊया. अँड देअरफॉर वी कॅन राईट हिअर कॉस ऑफ ए प्लस बी डिवाइड्स 2 इज इक्वल टू पाय बाय 2 मायनस सी बाय 2, विच इज द कॉस ऑफ ए प्लस बी डिवाइडेड बाय 2 इज इक्वल टू कॉस 90 मायनस थीटा. पाय बाय 2 मीन्स
90. Cos 90 minus theta, cos theta, and therefore we get cos of c by 2. Similarly, we can write here cos of b plus c divided by 2 is, sorry, cos pi by 2 minus theta is sin theta. Sorry, इथे result लिहू आपण cos 90 minus theta is equal to sin theta. And from this result we can write cos pi by 2 minus c by 2 is equal to sin c by 2. Similarly, b plus c upon 2 is equal to sin of a by 2, and cos of a plus c divided by 2 is equal to sin of राहिलेला अँगल म्हणजेच b by 2. तर हा आपला सेकंड रिझल्ट आला. तर या पद्धतीनं थर्ड रिझल्ट मध्ये तुम्हाला हाफ अँगल मध्ये हे दोन वेगवेगळे तुम्हाला त्या ठिकाणी रिझल्ट मिळाले. एवढंच फक्त अँगल्स ऑफ ट्रायंगल मधले रिलेशन्स आहेत. एक्झाम्पल सॉल्व्ह करताना सुद्धा हे रिझल्ट डायरेक्ट लक्षात जरी आपल्या आले नसतील तरी आपण ती एक्झाम्पल मध्ये a प्लस बी ची किंमत ठेवून सुद्धा आपल्याला रिझल्टतून मिळवता येतो. डायरेक्ट यूज केला तर चांगलंच आहे. आपल्याला MCQ साठी, CET साठी, JEE साठी हे रिझल्ट यूज करणं हे महत्त्वाचे आहेत. ह्या तीन रिझल्ट वरती आपला एक्सरसाइज 3.5 जो आहे लास्ट एक्सरसाइज ट्रिग्नोमेट्रिकचा आहे तो याच्यावरती स्पेशली आपल्याला अँगल्स ऑफ द ट्रायंगल याच्यावरती तो घेतलेला एक्सरसाइज आहे. रिझल्ट लक्षात आले. sin a प्लस बी बरोबर sin c, cos a प्लस बी बरोबर मायनस cos c, आणि sin a प्लस बी अपॉन 2 असेल तर cos c अपॉन 2. म्हणजे हाफ अँगल नसताना sin a प्लस बी असेल तर sin ला sin आहे, cos ला cosच आहे, फक्त मायनस साइन तिथं त्या ठिकाणी cosच्या वेळेला येतं, आणि हाफ अँगलला प्लसच आहे, कुठेही मायनस नाही. साइन ला cos आलेला इथं हाफ अँगलच्या वेळेस. तर अँगल्स ऑफ द ट्रायंगल साठी एक स्पेसिफाय हे रिझल्ट आहेत. हे रिझल्ट आपल्याला आता वापरावे लागतील. ओके, पाहूया आता आपण एक्सरसाइज 3.5 स्टार्ट करू. राइट डाउन दिस रिझल्ट नाउ. Okay, now see here exercise 3.5 question first, that is we have to prove that in a triangle ABC if a plus b plus c is equal to pi, show that, म्हणजे हा कॉमनच दिलेली ऑर्डर त्या ठिकाणी, आणि नियर अबाउट 9 examples are given here, and now we take the first example. We have to prove that cos 2a plus cos 2b plus cos 2c is equal to -1 -4 cos a cos b cos c. तर अशा पद्धतीने हा रिझल्ट प्रूव्ह करायचा आहे. अर्थात एक्झाम्पल थोडी लेंग्दी असतात, 3 मार्क तर आहेतच, पण 4 मार्कासाठी सुद्धा हे एक्झाम्पल विचारले जातात. नंबर ऑफ फॉर्म्युले ह्या ठिकाणी वापरावे लागतात जे आतापर्यंत पाठीमागचे झालेले असतात. काय वेळेला निगेटिव्ह अँगल असतील, काय वेळेस ॲडिशन फॉर्म्युले असतात, काय वेळेस जास्तीत जास्त आपल्याला फॅक्टरायझेशन फॉर्म्युले. एक्झाम्पल पाहिल्याबरोबर आता लक्षात येते की 2 कॉसची बेरीज आहे, म्हणजे त्या ठिकाणी आपण फॅक्टरायझेशन फॉर्म्युला वापरू शकतो. c प्लस c चा फॉर्म्युला cos c प्लस cos d. काय वेळेस अलाइड अँगल फॉर्म्युले वापरायचे, म्हणजे जवळजवळ एका एक्झाम्पल मध्ये अशा टाईपचे एक्झाम्पल जेव्हा येतात तेव्हा 4 ते 5 फॉर्म्युले आपल्याला वापरावे लागतात. म्हणजे 4 मार्कासाठी हे एक्झाम्पल निश्चितच आपल्याला त्या ठिकाणी सॉल्व्ह करता येईल. सिंपल एक्झाम्पल पहा कशा पद्धतीने आपण सॉल्व्ह करूया. नाव राईट फर्स्टली LHS इज इक्वल टू cos 2a प्लस cos 2b प्लस cos 2c. ओके, पहा. तर इथं आपण सुरुवातीला LHS लिहून घेतलेला आहे. cos 2a प्लस cos 2b, इथं पहिल्यांदा आपण फॉर्म्युला वापरू शकतो, CD चे फॉर्म्युले ज्याला म्हणतो आपण, किंवा त्या ठिकाणी फॅक्टरायझेशन फॉर्म्युले असंही म्हटलं जातं. c प्लस c चा फॉर्म्युला वी नो, c प्लस c इज नथिंग बट यस करेक्ट 2cc हा फॉर्म्युला आहे. वी कॅन राईट हिअर दॅट इज इक्वल टू 2 cos of c plus d upon 2, that is 2a plus 2b upon 2 into cos of c minus d upon 2, that is 2a minus 2b upon 2 plus cos 2c as it is. पहिल्या स्टेपला मी काय केलं, फार तर इथं आपण रिझन देऊया, बिकॉज सिन्स c plus c is equal to 2cc. असं जरी रिझन दिलं तरी चालतं, आपल्याला माहिती आहे हा काय फॉर्म्युला आहे. c plus c is equal to 2cc, म्हणजे cos c plus cos d is equal to 2 cos of c plus d upon 2 into c for cos c minus d upon 2. Okay, now simplify this bracket, that is equal to, we can write again here 2 cos of. आता ब्रॅकेट सिम्प्लिफाय करताना पहा 2 सेपरेट केला तर कॅन्सल होईल, किंवा 2 इथं कॉमन काढून कॅन्सल केला तरी चालतं. राहिलं काय, a प्लस b प्लस cos of. सिमिलरली हिअर 2 कॉमन काढा, कॅन्सल व्हा करा, काय होईल इथं a मायनस b. आणि cos 2c आहे, म्हणजे cos 2 थिटाचा इथं दुसरा फॉर्म्युला आपण वापरूया. एक फॉर्म्युला आता इथं वापरला c प्लस c चा, आता cos 2 थिटाचा फॉर्म्युला वापरूया. राईट हँड साइडला सगळ्या कॉसच्या टर्म आहेत,
कॉस टू थिटाचे 3 फॉर्म्युले आहेत, तर त्यातला आपण 2 नंबरचा फॉर्म्युला वापरूया जो कॉसच्या स्वरूपामध्ये आहे, म्हणजे प्लस 2 cos 2 theta means 2 cos square theta minus 1, that is 2 cos square c minus 1. Again here give reason because cos 2 theta is equal to 2 cos square theta minus 1. इथे मी रिझन दिलं सिन्स म्हणून तो फॉर्म्युला लिहिला. cos 2 theta is equal to 2 cos square theta minus 1. cos 2 c is equal to 2 cos square c minus 1. थीटाच्या ऐवजी c which is the angle and write this कॅपिटल मध्ये, कॅपिटल लेटर तो डिफाइन करायचा, म्हणजे त्या ठिकाणी तो अँगल आहे. त्यामुळे पहा अशा पद्धतीने आता ते आपल्याला स्टेप आलेले. दुसरा फॉर्म्युला इथे वापरला. आता a प्लस बी आपल्याला एक्झाम्पल मध्ये दिलेलं असतं. इफ a प्लस बी प्लस सी इज इक्वल टू पाय, ट्रायंगलचेच एक्झाम्पल्स आहेत ही, आणि हे रिलेशन असतं ती सम ऑफ द अँगल्स ऑफ द ट्रायंगल इज 180 डिग्री. मग a प्लस बी ची किंमत काय येते पहा. a प्लस बी म्हणजे काय येणार, पाय मायनस सी, किंवा डायरेक्ट आपला जो फॉर्म्युला मागाशी दिलेला जो रिझल्ट होता कॉस a प्लस बी म्हणजेच काय, तर त्या ठिकाणी आपण मायनस कॉस सी, कारण a प्लस बी चे फॉर्म्युले जेव्हा असतात तेव्हा इकडं सी असतो आणि साईनला तो साईनच येतो, फक्त कॉसला मायनस कॉस येतो. आपण डायरेक्ट वापरला तरी चालतो. 2 इंटू मायनस कॉस सी, हा बाहेरचा 2 तसाच आहे पहा. 2 इंटू मायनस कॉस सी प्लस कॉस ऑफ ए मायनस बी ॲज इट इज प्लस 2 कॉस स्क्वेअर सी मायनस 1 ॲज इट इज. इथं फॉर्म्युला आपण लिहूया बिकॉज cos of a plus b is equal to minus cos c. सेकंड रिझल्ट माझा तुम्हाला दिलेला हा रिझल्ट, त्यातला पहिलंच आहे बघा, 3 रिझल्ट दिले त्यातला पहिला रिझल्ट cos of a plus b is equal to minus cos c. मग cos of a plus b म्हणजे minus cos c. इथे इंटू आहे ना, हे इंटू आहे त्यामुळे त्याला कंस टाकला. ओके, आता टर्म लिहिताना हे -1 जे आहे ते आपण सुरुवातीला लिहूया, कारण आपल्याला RHS मध्ये आहे इथं -1, त्यामुळे हे -1 आधी आपण लिहूया. 2 इंटू मायनस म्हणजे -2 होईल, म्हणजे काय होईल पहा. देअरफॉर LHS बिकम्स -1, ही टर्म आधी लिहिली. इथं बघा 2 इंटू मायनस कॉस सी म्हणजे -2 कॉस सी. ओके, लक्षात आली स्टेप. -2 कॉस सी प्लस कॉस ऑफ ए मायनस बी प्लस 2 कॉस स्क्वेअर सी ॲज इट इज 2 कॉस स्क्वेअर सी. हा -1 मी सुरुवातीला लिहिला, हा -1. 2 इंटू मायनस कॉस सी म्हणजे -2 कॉस सी. ओके, पुढे काय पहा प्लस सॉरी, इथं फॉर्म्युल्यामध्ये एक्झाम्पल मध्ये इथे इंटू पाहिजे, हे इंटू आपण घ्यायचं. सॉरी, एक्स्ट्रीमली सॉरी. आता या ठिकाणी इंटू, त्यामुळे इथे सुद्धा ते इंटू राहील. ओके, नाव हिअर सी हिअर 2 cos c 2 cos c, वी टेक कॉमन, that is -1 in bracket -1 -2 cos c. जर आपण कॉमन काढलं तर ब्रॅकेट मध्ये काय राहील, cos of a minus b प्लस 2 cos c. जर आपण बाहेर घेतलं तर इथं राहिलं काय, फक्त इथं cos वर्ग असल्यामुळे 1 cos c आतमध्ये राहील. 2 cos c इथं आहे, 2 cos c या ठिकाणी आहे, ते जर आपण कॉमन काढलं तर ते काय राहिलं, फक्त इथं cos c, इथं cos a minus b. ओके, आता एक्झाम्पलच्या आपण लास्ट स्टेपला आलेले, सेकंड लास्ट स्टेप, दॅट इज वी कॅन राईट हिअर -1 -2 cos c ॲज इट इज cos a minus b. आता पुन्हा आपल्याला काय करावं लागेल, cos ऑफ c ची किंमत ठेवावं लागेल ह्या गिवन वरून. a प्लस बी प्लस सी इज इक्वल टू पाय. मग c ची किंमत काय येणार, तर पाय मायनस a प्लस बी, cos ऑफ इन ब्रॅकेट पाय मायनस a प्लस बी, स्मॉल ब्रॅकेट बिग ब्रॅकेट, कम्प्लीट दिस कम्प्लीट. सी ची किंमत ठेवली बिकॉज a प्लस बी प्लस सी इज इक्वल टू पाय. ए अधिक बी अधिक सी बरोबर पाय आहे, तर सी ची किंमत काय येईल, हा ए प्लस बी आहे असाच राऊंड ब्रॅकेट मध्ये ठेवतो, कारण पलीकडे नेल्यावर -a होईल -b होईल, पण मायनस जर कॉमन काढून कंस टाकला तर परत प्लस होईल, म्हणून पाय -a प्लस बी. आता अजून एकदा अलाइड अँगलचा फॉर्म्युला वापरायचा, cos पाय मायनस थिटा. पाय मायनस पायचा फॉर्म्युला आहे, कॉसला कॉसच, आणि cos पाय मायनस थिटा म्हणजे काय येणार आहे, मायनस कॉस, कारण सेकंड क्वाड्रंट मध्ये. आणि देअरफॉर -1 -2 cos c ॲज इट इज इन ब्रॅकेट cos ऑफ a मायनस b ॲज इट इज मायनस cos पाय मायनस थिटा मीन्स मायनस cos थिटा, देअरफॉर मायनस cos ऑफ a प्लस b. इथं फॉर्म्युला लिहू आपण, cos ऑफ पाय मायनस थिटा इज इक्वल टू मायनस cos थिटा. cos पाय मायनस a प्लस b मीन्स मायनस cos ऑफ a प्लस b.
हा थोडस लक्ष द्या. इथं काय झालंय पहा, आपण जेव्हा -2 cos c कॉमन काढतो त्यावेळेला राहिलं काय, cos a मायनस b राहिलं. इथं प्लस cos 2c, पण बाहेर मायनस कॉमन काढल्यामुळे काय होईल, या प्लसचं मायनस होईल. ओके. आणि परत सुद्धा मग इथं हे मायनस आहे असंच राहील. आणि इथं cos पाय मायनस थिटा मीन्स मायनस cos थिटा, आणि त्यामुळं त्या ठिकाणी आहे असंच. त्या ठिकाणी आपल्याला एक्झाम्पल्स खालची स्टेप लिहायची काही गरज नाही, आपोआपच तिथं प्लस साइन आलेला आहे. कारण cos पाय मायनस थिटा मीन्स मायनस cos थिटा, cos पाय मायनस थिटा मीन्स मायनस cos थिटा, बाहेर आलेला मायनस आणि हा मायनस प्लस झालेला आहे या ठिकाणी. आणि आता पहा, cos a plus b into cos a minus b, we can write here -2 cos c as it is. In square bracket we write formula 2 cos a into cos b. ह्याचं एक्सपेन्शन असतं ते डिफॅक्टरायझेशन फॉर्म्युला किंवा प्रोडक्ट फॉर्म्युला. 2 cos a into cos b is equal to cos of a plus b plus cos of a minus b, असा तो फॉर्म्युला आहे. तुम्ही तो रिझन देऊ शकता इथं. 2c plus c is equal to 2cc, हा फॉर्म्युला जरी आपण त्या ठिकाणी लिहिला तरी चालतो, पण त्याला प्रोडक्ट फॉर्म्युला असं म्हणायचं. मल्टिप्लाय करा 2 into 2 4, and therefore -1 -4 cos a cos b cos c. सगळे इंटू असल्यामुळे टर्मची अदला बदल केली तरी चालते. विच इज द रिक्वायर्ड RHS, हेन्स द प्रूफ. लक्षात आलं? तर ह्या पद्धतीने आपल्याला 4 मार्कासाठी जवळजवळ 4-5 फॉर्म्युले आपण इथे वापरलेत. पहा, हा एक फॉर्म्युला झाला, दुसरा फॉर्म्युला, हा तिसरा फॉर्म्युला, त्यानंतर इथे चौथा फॉर्म्युला आणि परत 5वा फॉर्म्युला. म्हणजे 4-5 फॉर्म्युले 4 मार्कासाठी असं एक्झाम्पल येऊ शकतं. माहिती असू द्या, रिझल्ट सुद्धा तुम्ही पटपट असे सॉल्व्ह करू शकता. आणि ह्या पद्धतीने हे एक्झाम्पल आपल्याला सॉल्व्ह करता येईल. ओके, राईट डाऊन दिस नाव. Okay, now take next example, that is example number 2. In a triangle ABC, a plus b plus c is equal to pi, then show that, see here, sin a plus sin b plus sin c is equal to 4 cos a by 2 cos b by 2 cos c by 2. मगाच्या पहिल्या एक्झाम्पल मध्ये पण RHS ला सगळ्या टर्म अशाच होत्या कॉसच्याच, पण -1 -4 होतं. इथं फक्त 4 आहे. कॉसचं जेव्हा एक्झाम्पल होतं त्यामध्ये LHS सगळा कॉस होता. आता इथे LHS पूर्ण साइन, साइनच्या टर्म मध्ये डायरेक्ट 4 पासून रिझल्ट आहे. कॉसचे एक्झाम्पल परत लगेच तिसरं दिले, सेम दिले. दोन्हीपैकी मी एक सॉल्व्ह करून देतो, एक त्या ठिकाणी तुम्हाला सोडवता येईल. म्हणजे आजच्या लेक्चरमध्ये आपण तिसऱ्या एक्झाम्पल पर्यंतच आपण घेऊ आणि चौथ्यापासून म्हणजे पुढच्या एका लेक्चरमध्ये 4 ते 9 राहिलेली सर्व एक्झाम्पल कव्हर होतील. ओके, तर यातलं एक कोणतेही सोडवलं तरी तुम्हाला दुसरं सॉल्व्ह करता येईल. कॉसच्या एक्झाम्पल मध्ये परत -1 आले बघा, -1 + 4 cos a by 2, म्हणजे मग पहिल्यासारखं सेम प्रूफ आहे. फक्त हाफ अँगल मध्ये एक आपण समजून घेऊ, दुसरं तुम्हाला सॉल्व्ह करता येईल. ओके, पहा LHS मध्ये सोल्युशन मध्ये वी कॅन राईट हिअर sin a प्लस, सर्व एक्झाम्पलला सुरुवातीला आपल्याला फॅक्टरायझेशन फॉर्म्युले वापरायचे, CD चे फॉर्म्युले वापरायचे, SS चे फॉर्म्युले वापरायचे है ना. sin a plus sin b plus sin c, हा आपण LHS लिहिला. फॉर्म्युला वापरूया पहिल्या दोन्हीसाठी. sin c plus d, s plus s, that is 2sc, that is 2 sin of a plus b divided by 2 into cos of a minus b divided by 2, because s plus s is nothing but 2sc plus sin c आहे असंच लिहू. sin c इथं फॉर्म्युला कोणता वापरला आपण, s plus s is equal to 2sc. सेम मागासारखं आपण 2 पार्ट करू आणि त्या पद्धतीने सॉल्व्ह करू. s plus s 2sc, s plus s 2s into c, c plus d upon 2, c minus d upon 2 असा फॉर्म्युला आहे. आता काय होईल पहा, हाफ अँगल मध्ये 3 नंबरचा रिझल्ट जो मागाशी दिलेला आहे, sin a plus b upon 2 म्हणजे cos c by 2. जेव्हा डिवाइड बाय 2 असतं तेव्हा साइनला cos असतं है ना, आणि cosला sin असतं, प्लसच असते, त्यात मायनस नाही कुठे. आणि त्यामुळे आपण इथं डायरेक्ट जरी लिहिला 2 cos of c by 2, हा एक फॉर्म्युला लिहिला, इंटू कॉस ऑफ a मायनस बी डिवायडेड बाय 2, इथं आहे अशीच ही स्टेप टर्म लिहिली, प्लस साइन 2 थिटाचा हाफ अँगल फॉर्म्युला, कारण इकडं आता हाफ अँगल आलेले त्यामुळे इथं सुद्धा आपण हाफ अँगल फॉर्म्युला वापरूया. साइन 2 थिटाचा फॉर्म्युला काय, 2 sin थिटा इंटू कॉस थिटा. मग साइन थिटासाठी काय येतो तर 2 sin थिटा अपॉन 2 इंटू कॉस थिटा अपॉन 2. इथं थिटाच्या ऐवजी इथं c आहे, म्हणजे 2 sin c by 2 इंटू कॉस ऑफ c by 2. म्हणजे ह्या स्टेपला मी 2 फॉर्म्युले वापरले. एक म्हणजे साइन ऑफ a प्लस बी डिवायडेड बाय 2 इज इक्वल टू कॉस c by 2, आणि दुसरा एक फॉर्म्युला साइन थिटा इज इक्वल टू
2 sin θ/2 इंटू cos θ/2. मग असं सांगितलं होतं की असे एक्झाम्पल मोठे आहेत, 4 मार्कासाठी येतात आणि ह्या एक्झाम्पल मध्ये आपल्याला 4 ते 5 फॉर्म्युले वापरावे लागतात. पहा इथं 3 फॉर्म्युले झाले. s प्लस एसचा एक झाला, हा साईनचा एक झाला, इथं a प्लस बी अपॉन 2 ट्रायंगलच्या स्वरूपामधला जो मग रिझल्ट एक तयार केले होते, आणि हा एक हाफ अँगल फॉर्म्युला. ठीक आहे. आता इथं cos c/2 आहे, 2 cos c/2 आहे, ते आपण कॉमन काढूया. and therefore LHS is equal to 2 cos of c/2 in bracket. 2 cos c/2 इथं पण दिसते, 2 cos c/2 आहे. काय राहिलं पहा, cos of a minus b divided by 2 प्लस 2 cos c/2 कॉमन काढल्यावर राहिलं काय, sin c/2, sin of c/2. आता ह्या स्टेपला काय कोणता फॉर्म्युला वापरला नाही, आपण फक्त कॉमन काढले 2 cos c/2. c ची किंमत ह्या दिलेल्या याच्यावरून रिलेशन वरून लिहायचं. c ची किंमत काय येणार, पाय मायनस a प्लस b. सेम त्या पद्धतीनं स्टेप्स कॉमन आहेत, त्याच करावा लागतात. फक्त जसे आलेले आहेत त्यानुसार आपल्याला करस्पॉन्डिंग चेंज तेवढा करावा लागेल. c ची किंमत जर आपण ठेवली पाय मायनस a प्लस b, डायरेक्ट जरी तुम्ही रिझल्ट ठेवला तरी चालतं. इथं sin c/2 चा रिझल्ट जरी तुम्ही काय येणार, cos π/2 मायनस म्हणजे cos ऑफ a प्लस b डिवायडेड बाय 2 असा लिहिला तरी चालतो. पण इथं मी फॉर्म्युला समजा आपल्याला आठवत नसेल तर आपण c ची किंमत अशी ठेवायची, पाय मायनस ब्रॅकेट मध्ये a प्लस b. हा जर सेपरेट केला तर π/2 मायनस थीटाचा फॉर्म्युला येईल. and therefore 2 cos of c/2 as it is write down this प्लस sin ऑफ, हा 2 जर सेपरेट केला तर काय राहील, π/2 मायनस a प्लस b डिवायडेड बाय 2. π/2 2 सेपरेट केला, 90 वजा थीटाचा फॉर्म्युला, sin 90 वजा थीटा म्हणजे cos थीटा. म्हणजे इथं आपल्याला 2 cos of c/2 as it is, सर्व टर्म आहे अशाच लिहू आपण. आणि फक्त इथं काय होईल, sin 90 वजा थीटा म्हणजे cos थीटा, दॅट इज cos of a प्लस b डिवायडेड बाय 2. फॉर्म्युला वापरला, सिन्स sin 90 मायनस थीटा इज इक्वल टू cos थीटा. पुन्हा शेवटीच्या स्टेपला पहा, इथं 2 कॉसची बेरीज आलेली आहे आणि इथं तुम्ही डायरेक्ट c प्लस c म्हणजे 2cc, दॅट इज 2 cos ऑफ a/2 इंटू b/2 असं जरी लिहिलं तरी चालतं. किंवा c प्लस c चा फॉर्म्युला जरी वापरला, ऍडिशन फॅक्टरायझेशन फॉर्म्युला, 2 cos ऑफ c प्लस d, c म्हणजे पहिला अँगल, d म्हणजे दुसरा अँगल, तरी सुद्धा आपल्याला त्याच पद्धतीने येईल. दोन्ही कोणताही फॉर्म्युला वापरा. इथं मी cos a प्लस b प्लस cos ऑफ a मायनस b म्हणजे अपॉन 2 असल्यामुळे मी डायरेक्ट फॉर्म्युला लिहितो, cos a/2 इंटू cos b/2. करेक्ट. 2 cos, कारण इथं a प्लस b आणि a मायनस b असेल तर 2 cos a इंटू cos b पहिल्या एक्झाम्पलला वापरला तसा. इथं डिवायडेड बाय 2 असल्यामुळे 2 cos a/2 इंटू cos b/2, 2 इंटू 2 4 करा, वी गेट द रिक्वायर्ड रिझल्ट 4 cos a/2 cos b/2 cos c/2. तर या पद्धतीने आपल्याला तो सॉल्व्ह करता येईल. and therefore we get, पहा, 2 into 2 4, that is equal to 4 cos of a/2 into cos of b/2 into cos of c/2, which is the required RHS, hence the proof. ओके. तर या पद्धतीने आपल्याला हे एक्झाम्पल सॉल्व्ह करता येईल. आणि तसं सेम एक्झाम्पल थर्ड आहे. इथं दोन्हीसाठी आधी c प्लस c चा फॉर्म्युला वापरा, कॉसचा फॉर्म्युला आपण कॉसच्या स्वरूपामध्ये वापरायचा, 2 cos स्क्वेअर c मायनस 1, कारण इकडं 2c प्लस c 2cc येणार आहे म्हणजे 2 cos c कॉमन काढावं लागतं. आणि याच पद्धतीनं सगळ्या स्टेप जवळजवळ एक सारख्याच आहेत, त्यामुळे थर्ड एक्झाम्पल हे तुम्हाला सॉल्व्ह करता येईल. ओके. तर आजच्या लेक्चरमध्ये आपण काय काय पाहिलेलं आहे, तर सुरुवातीला अँगल्स ऑफ ट्रायंगलचे ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनचे रिझल्ट पाहिले. 3 रिझल्ट महत्त्वाचे आहेत की एक्झाम्पलमध्ये आपण डायरेक्ट ठेवू शकतो. आणि ते रिझल्ट झाल्यानंतर आपण एक्सरसाइज 3.5 मधली ही 3 एक्झाम्पल्स पाहिलेली आहेत. नेक्स्ट लेक्चरला राहिलेली 4-5 एक्झाम्पल जे आहेत ते आपण सॉल्व्ह करू, म्हणजे आपलं पूर्ण ट्रिग्नोमेट्री त्या ठिकाणी आपलं संपणार आहे. ओके. भेटू नेक्स्ट लेक्चरला. थँक्यू.